वातावरण शांतता राहील ह्या दृष्टिकोनातून आम्ही असा प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत। पोलिसांनी जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमधल्या असणाऱ्या काही उणिवा आहेत त्या आम्ही इन्स्पेक्टर जे आहेत, इन्क्वायरी इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना दाखवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना तुम्ही कुठे पकडले याचं नमूद करण्यात आलेलं नाही। दुसरं, हा जो माऊली सूत आहे त्याला नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। 2 दिवस पोलीस त्या ठिकाणी त्याला बघायलाही आले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। FIR नोंदल्यानंतरही त्याचे असणारे कपडे जे आहेत ते हॉस्पिटलच्या स्टाफने कुठे ठेवलेत, कसे ठेवलेत याची असणारी चौकशी मी जाईपर्यंत त्या ठिकाणी झाली नव्हती आणि म्हणून पोलिसांना आम्ही ते त्या ठिकाणी दाखवलं होतं। त्याच्यानंतर सायंकाळी 9 वाजता जे बोलवण्यात आलं होतं त्यावेळेस या माऊलीला चिठ्ठी आली होती की तुम्ही असताना 9 वाजता येऊन भेटा। तेव्हा ही चिठ्ठीसुद्धा कॉन्फिस्केट करण्यात आलेली नाही आहे, तिची फक्त असताना झेरॉक्स त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। तेव्हा पोलिसांना आम्ही सांगण्यात आले की ओरिजिनल त्याची असताना घ्या आणि ओरिजिनल घेऊन त्याची फिंगरप्रिंट एक्सपर्ट जे आहे त्या फिंगरप्रिंट एक्सपर्टला त्या ठिकाणी असताना रिफर करा, कारण का जेणेकरून ही चिठ्ठी कोणी लिहिलेली आहे, त्या मुलीने रोहिणीने लिहिलेली आहे की तिच्या वतीने कोणी लिहिलेले आहे याचं असताना चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। माऊली सूतचा असणारा जो मोबाईल आहे तो मोबाईल जप्त केला पाहिजे होता, कारण का तो मोबाईल असणारा त्याला ज्या ठिकाणी मारण्यात आलं त्या ठिकाणी आणि मारणाऱ्यांनी त्याचा असणारा मोबाईल काढून घेतलेला आहे, तो जप्त केला नव्हता असं आमचं लक्षात त्या ठिकाणी आलेलं आहे। त्याच्याचबरोबर त्याला मारत असताना गाव जमलं होतं हे बरोबर आहे, पण कोणीतरी आय विटनेस आहे का याचाही शोध शासनाने त्या ठिकाणी केला नाही। ज्याच्याने त्याला मारण्यात आलेलं आहे म्हणजे मोटरसायकलचं जे ॲब्झॉर्बर आहे किंवा रॉड आहे किंवा त्याचं सायलेन्सर पाईप आहे तो काढून त्याच्यातून ज्याला असताना मारण्यात आलेलं आहे तेही कॉन्फिस्केट केलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्याचबरोबर जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांचं जे स्टेटमेंट घेण्यात आलं पाहिजे होतं की नेचर ऑफ इंजरी कशी आहे याचंही त्या ठिकाणी झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे तो अनकॉन्शियस स्थितीमध्ये असताना त्याला डिस्चार्ज दिलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे। घरातल्यांनी स्वतःची असणारी 5 एकर जमीन त्या ठिकाणी विकलेली आहे आणि ती 5 एकर विकून त्याला दुरुस्त करण्याचा म्हणजे मेडिकल अटेन्शन देण्याचा असणारा प्रयत्न केला। त्याला शेवटच्या याच्यापर्यंत नर्स त्या ठिकाणी देखरेख करायला असणार होती, ती नर्सचं सुद्धा असणारं स्टेटमेंट अजून त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना असणारा विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलं आहे, घरी बोलवलेलं आहे आणि नंतर त्याला मारण्यात आलेलं आहे, हे ज्याला आपण असणारा म्हणतो की एका प्रकारचा असणारं एक ऑनर किलिंग आहे,
स्वतःच्या जातीचं वर्चस्व ज्या भावनेतून त्याला असणारं जे मारण्यात आलेलं आहे ते मी असणारा मानतो त्या ठिकाणी सिरियसनेस आहे. याला कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने म्हणा किंवा तिथल्या असणारे BJPचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत, ह्या कोणीही त्यांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी असणारा भेट दिलेली नाही.